एखादं संकट टळणं जीवावरचं ते काय असतं याचा प्रत्यय आला. सकाळी 5:45ला प्रवास सुरू केला होता मी सिन्नरवरून घोटीला, आणि घोटी येथे एका प्रोजेक्टचं काम आटपून नाशिककडे आता रामलीलेची प्रॅक्टिस करण्यासाठी, उद्या रामलीलेचा प्रसंग सादर करायचा आहे, त्याची प्रॅक्टिस करण्यासाठी येत असताना ही जी रिंग चिरली, अचानक टायरचा आवाज झाला, गाडी वैगो झाली. सगळा हायवे सोडल्यानंतर, जरा आउटसाईडला गाडी घातल्यानंतर आणि अत्यंत हळू असतानाच हा प्रकार घडला. जीवावरचं थोडक्यात बेतणं काय असतं याचा अनुभव आज आला. नक्कीच नशीब चांगलं आहे असं आमचे मित्र सुनील शिंदे म्हणाले. त्यांना फोन केला होता आता. तर खरोखर नशीबने आज एक संकट टळलं. स्वामींच्या कृपेने, तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने, चांगल्या कर्माची फळं म्हणतात तसं. तर ही रिंग मधून जिरली, कारण नव्हतं काही, कदाचित बऱ्याच दिवसाची झाल्यामुळं झालं असेल ते. परंतु असाही एक प्रकार घडत असतो. त्यामुळे दुचाकी चालवताना माझी सर्व मित्रांना विनंती आहे की अत्यंत काळजीपूर्वक गाडीचं सगळं चेक करून, आणि हळू चला. जास्त वेग, मी हळूच होतो पण रूट जरा जास्त झाला त्यामुळे कदाचित असेल. तर हे असं घडलं आहे. तर विनंती आहे मित्रांनो, स्वतःची काळजी घ्या, आपल्या वाहनाची काळजी घ्या आणि व्यवस्थित चला. धन्यवाद. हां, बोला भाऊ. हे सुनील शिंदे आमचे मित्र. हे अचानक झालेलं आणि खूप थोडक्यात वाचल्यासारखं. वायबल गाडी झाली. मी उतरून बघितलं, जोरात आवाज झाला आणि मी तत्क्षणी थांबलो. हे सांगण्याचा उद्देश एकच आहे की सगळ्यांनी काळजी घ्या, कारण अशी काळजी घेणं गरजेचं आहे. आपण वाहन चालवतो, 2 चाकी चालवताना खरं तर हे सगळंच गोष्टी येतात. आपण तळहातावरच हे जीव घेऊन फिरतो असतो. हां, बोला ना. तर हां हां, गाडी लावून देतो मी. हो हो हो. आता गाडी इथे लावून देतो मी. या सुनील भाऊ, आणि इथे याच्यामध्ये गाडी लावायची आहे. चला, काळजी घ्या मित्रांनो सर्वांनी.